नमस्कार. आज मी बनवणार आहे सुक्का झुणका. तर पत्तागोबीचा सुक्का झुणका मी बनवणार आहे. त्यासाठी पत्तागोबी मी चिप्सच्या आपल्या खिसणीने खिसून घेतली आहे. त्याच्याचबरोबर जे आपण खिसलेली पत्तागोबी आहे त्याच्यावरती मी 2-3 चमच बेसन घेतलेले आहे. थोडंसं लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घेऊन मिक्स केलेलं आहे. आपल्याला जी पत्तागोबी आपण खिसून घेतलेली आहे, स्लाइस करून घेतलेली आहे त्याला फक्त आपल्याला बेसनाची कोटिंग करायची आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. त्याने काय होणार, जास्त पाणी टाकल्यानं जास्त आपल्याला शिजायला टाईम लागेल. तर अगदी थोडं पाणी, की जे बेसन आहे ते आपल्या पत्तागोबीला चिटकलं पाहिजे एवढं फक्त पाणी घ्यायचं त्यामध्ये. तर इथं कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि इथं लसूण असा छान ठेचून घेतलेला आहे मी. लसूण छान असा रेड कलरचा झाला की एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक. तो कांदा आपल्याला रेड होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला रेड कलरचा झाला की आपण जे पत्तागोबी आणि बेसन जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते कढईमध्ये सोडायचं. आणि या भाजीला ना, आपल्या या सुक्या झुणक्याला थोडं तेल एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्याने काय होतं, आपला झुणका असा छान मस्त नरम बनतो. तर आपल्याला काय करायचं, एकदम लो फ्लेमवरती आपला झुणका शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून परतवत राहायचं. खूप इझी आहे, झटपट बनतो आणि मुलांना टिफिनमध्ये किंवा आपलं मस्त ताक वगैरे बनवायच्याबरोबर आणि चपाती भाकरीबरोबर आपला झुणका एन्जॉय करायचा. तर मी आज माझ्या नवऱ्याला टिफिनसाठी बनवलेला आहे. सकाळी त्यांना ऑफिससाठी टिफिन बनवला, त्यामध्ये झुणका बनवला. तुम्ही नक्की करून बघा. सर्व माझं तयारी वगैरे झाली. मुलींचा टिफिन वगैरे केला, माझ्या हस्बंडचा टिफिन वगैरे केला आणि आता ते जाते ऑफिसला. मुलींना मी स्कूलमध्ये सोडून देत आहे. आणि जर्मनीमध्ये खूप सारा स्नो चालू आहे, अजून पण स्नो चालू आहे. आधीचा आहे, अजून पण थोडा स्नो चालू आहे. तर मुली आता स्कूल किंडरगार्टनमध्ये चालल्या आणि मस्त आपलं स्नोमध्ये एन्जॉय करत चाललं. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. आणि हा महाराष्ट्राचा फेमस झुणका नक्की करून बघा. खूप इझी आहे, झटपट बनतो. चला मग, बाय बाय.